रोहिणी भान ठेव स्वतःचं. चल मी ऑफिसला चाललो. का हो बाप्पा, आता आपल्या लग्नाले झालेच किती दिवस, लगे तुम्ही लगे ऑफिसलाही जाणं चालू केलं. आणि झाले ना आता लय दिवस झाले ना. ऑफिसला तर जावंच लागेल ना. ऑफिसला जाऊ नाही तर पैसे कुठून ये, घर कुठून चालेल? हां हम्म, काऊन काय झालं? काऊन असं विचारत आहे तू? हम्म, काही नाही झालं. नाही नाही काय आहे मनात नाही. सांग सांग काय झालं? काय कोणी काही बोललं तुला? काय झालं? कोणी काही नाही बोललं, आणि बोलले तिथं काय, आपलेच लोक आहे, बोलले तर बोलले. घरातले का कोणी दुसरे आहे माझ्यासाठी, आपलेच आहे. आपले लोक बोलतच असतात, वाईट नसते वाटून घ्या लागत. मग झालं काय? काऊन अशी नाराज आहे? काही नाही झालं ना, काही नाही, असंच बोलत होते. सांग लवकर सांग काय झालं? काय आहे तुझ्या मनात नाही? मनात नाही नको ठेवत जाऊ. सांग काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम तर नाही आहे. मग काय झालं? काऊन अशी बोलू राहिली तू? कशी बोलू राहिली मी? चांगलीच तर बोलू राहिली. अशी नाराज नाराज सारखी बोलू राहिली. सांग ना काय गोष्ट काय? काही पाहिजे का तुला? काही आणून देऊ का बाहेरून? हां काय पाहिजे तुला सांग. मी ड्युटीतून येता येता घेऊन येईन त्यासाठी. काही नाही पाहिजे, सर्वच आहे माझं. काही खायची इच्छा होत आहे? काही खायला घेऊन येऊ का? मोमोज घेऊन येऊ का? मोमोज खूप पसंत आहे ना तुला? मोमोज घेऊन येऊ? नाही नाही, मोमोज नका आणू. पिझ्झा? नाही, पिझ्झा बी नाही. मग काय पाहिजे तुला? माय काय म्हणत होतं की आपण कुठं लग्न झालं तेव्हापासून कुठं घुम्या फिरायलाच नाही गेलो. दोघं जण मस्त असं कुठं घुम्या फिरायला, सगळेजण जातात ना लग्न झाल्यावर, घुम्या फिरायला जातात, हनीमूनसाठी जात नाहीत का? तर आपण कधी चालता? आता झालं ना आपल्या लग्नाला 1 हप्ता झाला, तुम्हाला कुठं घुम्या फिरायला नाही घेऊन गेले. माझ्या सर्व मैत्रिणींचे लग्न झाले तर त्या घुम्या फिरायला जातात, आपण कुठंच नाही गेलो. हां हे गोष्ट आहे. मला वाटलं तुम्हीच म्हणसान आपण घुम्या फिरायला जाऊ म्हणून, तुम्ही काही म्हटलंच नाही. आता काय सांगू मी रोहिणीले घरची कंडिशन. आईले मी घुम्या फिरायसाठी पैसे मागत किंवा बायकोला घुम्या फिरायला न्यायचं आहे तर पहिले ताई मला 10-12 गोष्टी बोलत. आणि मला आईचं उत्तर तर माहीत आहे, आई नाहीच म्हणत. आईले पैसे मागून आई देणार नाही आणि माझ्यावर पैसे नाही. करू तर काय करू काही समजून नाही राहिलं. पण रोहिणीची बी इच्छा आहे घुम्या फिरायला जायची. तिला तर नाही आले तर पाहिजे मी ना, नाही तर नाराज होऊन जाईन ते. कधी काही मागत तर नाही मला रोहिणी. आता रोहिणीची इच्छा आहे घुम्या फिरायला जायची तर काय करू मी? आणि लाजमी आहे, तिची इच्छा असायला बी पाहिजे. सर्वजण लग्न झाल्यावर आपल्या बायकोला घुम्या फिरायला नेतात. मी जाऊ एक की मी कुठंच घेऊन नाही गेलो माझ्या बायकोला घुम्या फिरायला. पण काय करू, आई पैसे बी तर नाही देईन आणि माझं पैसे बी नाही आहे. जेवढी माझी सेविंग होती पुरी लग्नामध्ये मी खर्च केली. आता करू तर काय करू? लहानवाल्या दादाला मी पैसे मागन, तो पुरा आईवर गेलेला आहे. तो लय कंजूस आहे, तो मला पैसे देणारच नाही. मंदिरा दादाजवळ तर पैसे नसतातच. राहिलं कोण? मोठा दादा. त्याला मागून पाहू का? देईन का तुम्हाला? दादा दिन बी तो वहिनी देऊ नाही देणार. करू तर काय करू? काय विचार करू राहिले? नेसान नाही का मला कुठं घुम्या फिरायला? नाही नेसान तर काही हरकत नाही, काही जरुरी नाही आहे न्यायलाच पाहिजे म्हणून घुम्या फिरायला. तुमच्या जो पैसे असेल तर पैशाच्या बजेट पण करा, नाही तर मग टेन्शन घेऊन घे. सांग रोहिणीला घुमायला न्यायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, टेन्शन नका घेऊ. पैसे असेल तर नाही नेलं तरी काही हरकत नाही. नाही 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 नेन ना मी तुला नेन. जाऊ ना आपण जाऊ घुम्या फिरायला जाऊ बाहेर. खरं आपण फिरायला जाऊ बाहेर? कुठं 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 नेसान? कुल्लू मनालीला नेसान का शिमलाला नेसान का गोव्याला नेसान का मसुरी? कुठं कुठं जाऊ आपण? तू जिथं म्हणशील तिथं. मी म्हणेन तिथं बीचवर चला ना, बीचवर. ते गोवा वाले बीच वे, मला बीचवर घेऊन जासान ना. मी ना समुद्र कधी पाहिलंच नाही, मला समुद्र पाहायचा आहे. गोवा चालसान ना, गोवा. अरे यार हे तुलाच खुश होऊन गेली तर तू मन ठेवासाठी म्हटलं मी ना. हो 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 गोव्याला घेऊन जाईल ठीक आहे. कधी चालसान तर पॅकिंग करू का? नाही नाही आताशी पॅकिंग नको करू. मी तुला जेव्हा म्हणेन ना तेव्हा पॅकिंग करशील. आतापासून सुटकेस वगैरे भरून ठेवते. काय आहे? अरे भरून ठेवतो ना सुटकेस आपली. हां म्हणजे की जेव्हा तुम्ही ना म्हटलं तेव्हा सुटकेस काढली की निघालं. बरं बरं तुझ्या मनात येते तसं कर. ठीक आहे, संध्याकाळी लवकर येसान मग. बरं बरं जाऊ मग आता. चल जातो मी. असं नसतात म्हणत, जातो मी नसतात म्हणत, असं म्हणायचं येतो मी. बरं येतो मी ठीक आहे. ठीक आहे. आम्ही गोवा घुमायला जाणार. चल माई बाई, मी सुटकेस भरून ठेवतो, माईवाली कपडे गिपडे भरून ठेवतो. खरंच आदित्यजी खूप चांगले आहे, खूप चांगले आहेत. मला वाटलं नव्हतं ते हो म्हणतील म्हणून. आनंदी वहिनी, मोहिनी वहिनी ह्या पण हनीमूनसाठी गोव्यालाच गेल्या होत्या. मी ना कधी पाहिला तर नाही गोवा, आता मला पाहायला भेटन. वहिनीला विचारन मी फोन करून, तिथं काय काय असं पायाच्या लायकीचं आहे, किती मजा येते. मी आता वहिनीला फोन करतो. नाही पहिले बॅग भरून घेतो, मग निवांतपणे मी वहिनीसोबत बोलन, आहे का नाही बरं? काय करू राहिल्या रोहिणी? झाले का कामं? हो वहिनी, कामं तर झाले. आता अशीच हे पॅकिंग करू राहिली होती बा. कायची पॅकिंग? अरे बापा रे, हे एका बॅगमध्ये एवढे मोठे कपडे येतील का? कुठं जायची पॅकिंग करू राहिले एवढे सारे कपडे? एका एका बॅगमध्ये येतील का? दुसऱ्या बॅगमध्ये भरावं लागेल तुम्हाला. हो वहिनी, मला बी असंच वाटत आहे. वाटत आहे म्हणजे त्या सुटकेसमध्ये एवढे मोठे कपडे येणार आहे का? दुसऱ्या सुटकेसमध्ये भरावं लागेल. आणि कुठची पॅकिंग आहे? आणि म्हणलं जायची आहे ना? हो वहिनी. अच्छा, कुठं निवडायला मग हो तुम्हाला घुमायला? तुम्ही गेले होते ना दादासोबत घुमायला गोव्याला, गोवा. अच्छा गोव्याला चालले का? हो. आणि एवढे मोठे कपडे, हे स्वेटर गिटर काय भरू राहिले? तिथं काय थंडी थोडी असते? हां थंडी नसते गोव्याला एवढी, तुम्ही स्वेटर गिटर काय भरू राहिले?
मी म्हटलं थंडी गिंडी वाजून तर शॉल बी टाकली होती मी ना तर. अरे बापा रे, शॉल बी टाकली होती का लगे? एक दोन कमले बी टाकून द्यायला पाहिजे होते मग. काय वहिनी मजा का करू राहिल्या? अरे बापा रे, एवढे सारे कपडे काली घेऊन चालल्या तुम्ही? गिनतीचे दोघांचे एक दोन ड्रेस घेऊन जा, कारण की तिथं बी तुम्ही शॉपिंग करसान ना. हां, मग तिथची शॉपिंग कुठं ठेवसान तुम्ही? एवढं सारं सामान घेऊन काय करता? तिथं बी तुम्ही सामान खरेदी करसान, घुमसान फिरसान, तिथं तर शॉपिंग नाही करसान. मग जास्त सामान घेऊन जाईल. काय असते माहिती आहे का, आपण घरूनच जर जास्त सामान घेऊन गेलं ना तर हे नवरे आहे ना मग आपल्याला सामान नाही घेऊ देत. म्हणतात की पहिलेच आपल्या जोडलं मोठं सामान आहे, कसं घेऊन चालशील घरी, कसं घेऊन चालशील घरी, पहिलेच लय मोठं सामान आहे, पहिलेच लय मोठं सामान आहे. म्हणून घरूनच कमी सामान घेऊन जायचं. मग तिथं म्हणायचं, अरे मला ड्रेसच नाही आहे, मी कमी कपडे आणले होते घरून, चला बरं ड्रेस घेऊन द्या. समजलं का? अरे मी घरून बॅगच घेऊन नाही आली, माझ्यावर आता बॅगच नाही आहे, मला इथून बॅग घेऊन द्या ना. अशी मग शॉपिंग करता येते. समजल्या का? हो का वहिनी, अशी गोष्ट आहे का? मग नाही तर काय, तुम्हाला काय समजते रोहिणी? असं करूनच सामान घ्या लागते. नाही तर मग नवरे म्हणतात, ताजवळ तर बॅग आहे, डबल कायला बॅग घेऊन राहिली, फालतूचं वजन घेऊन जायचं. हां, आपल्या इकडे मस्त भेटते, आपल्याच इकडे घेऊन घेऊ, असं म्हणतात. मग अरे आहे ना ताजवळ ड्रेस, आणले ना घरून लय मोठे, कायला घ्या लागतात? हां, एवढं वजन इथून घेऊन गेल्यापेक्षा आपल्या इकडे चांगले भेटतात, आपल्याच इकडून घेऊन देतो. मग असं म्हणतात ते. म्हणून काही घेऊनच नाही जायचं, सर्व तिथं घ्यायचं. तुम्हाला काही नाही समजत, काही नाही समजत. तुमचं नवीन नवीन लग्न आहे ना, म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्सची कमी आहे. आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. ऐकायचं असेल तर ऐका बाप्पा, तुमच्या चांगल्यासाठीच सांगू राहिलो. तुमचं ते घेऊन नका जाऊ जास्त सामान, भाऊचं घेऊन जासान तर घेऊन जा. सारं सामान तिथं घ्यायचं. मग तुम्ही घरूनच एवढं सारं सामान घेऊन चालले तर तिथं काय खरेदी करसान? जर खरेदी करायची वेशील ना तर खरेदी करू नाही शकशान. दादा म्हणतील घरूनच एवढं मोठं सामान आणलेलं आहे, पहिलेच तर 2 बॅगा भरून सामान आणलं आपण ना घरून, आता इथून कायला काय घेतं, एवढं मोठं वजन घेऊन कुठं जाव, काय करा, असे म्हणते. म्हणून माया ऐकसान तर जास्त काही सामान घेऊन नका जाऊ. समजलं का? हो वहिनी, समजलं मला आता, समजलं. हां, मग कधी चालले आता माहीत नाही कधी चाललो, तारीख काही डिसाईड नाही आहे, पण ताईनं मला आजच म्हटलं की हो म्हणे जाऊ म्हणे. मी म्हटलं ताईले सूटकेस भरून ठेवतो म्हटलं मी. ते म्हणत होते ठीक आहे. अच्छा अच्छा, चांगला आहे चांगला आहे, या घुमून फिरून. आताच घुम्या फिरायला भेटते बापा, लेकरं बाकरं झाले काय घुमायला भेटते. एन्जॉय करा, या घुमून फिरून. वहिनी कशासाठी फोन केला होता? अरे काही नाही, असंच बोलायचं होतं तुमच्यासोबत, पाहत होतं तुम्हाला, म्हणून केला तुम्हाला व्हिडिओ कॉल. कसं काय सर्व चैन? हो वहिनी. घरचे कसे आहेत सर्व? चांगले राहतात तुमच्या संग, चांगले वागतात? हो हो वहिनी, सर्व काही चांगलं आहे, सर्वजण चांगले राहतात. तसंच पाहिजे, आपण चांगलं तर सर्व चांगले, नाही का? हो हो वहिनी. रोहिणी, रोहिणी, मोहिनी वहिनी, तुम्हाला नंतर कॉल केला तर चालेल का? माझी जेठाणी आली बोलाले. काय मी ताईला काय काम आहे तर? अरे हो हो रोहिणी, नंतर कॉल करेन मी, नंतर कॉल करेन. तुम्ही बोलून घ्या काय आहे तर. हां, कामं करा तुमचे. हो वहिनी, बाय 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 बाय. अरे रोहिणी, कामात होती का गं? नाही नाही ताई, काही कामात नव्हती. वहिनीचा फोन आला होता तर बस वहिनीसोबत बोलतच होती. काय माहिती मधात नाही डिस्टर्ब केलं तुला? नाही नाही, काय काम आहे सांगा ना. काय माहिती, मी काय म्हणत होती, मी थोडी बाहेर चालली तर तू चिकूले पाहून घेशील का थोड्या वेळ? तो झोपलेला आहे, तसा उठत नाही म्हणा तो मी येईपर्यंत, पण थोडंसं सांभाळशील का त्याला? हो हो ताई, चिकूले सांभाळीन ना मी, आपल्या सांभाळून आणून द्यान त्याला माझं. नाही हो, तो झोपलेला आहे ना, सांगितलं ना तुले. अच्छा, फक्त ध्यान ठेव त्याचं वाला, उठला गिटला त्याला झोका गिका देशील. बरं बरं ठीक आहे. बापा रे रोहिणी, कुठं चालली तू? एवढे सारे कपडे कासाठी भरले तू ना? बापा रे, त्या सुटकेसमध्ये बी नाही उरले एवढे कपडे तर. बापा हसत काऊन आहे तू? कुठं चालली? कुठं जायचा प्लॅन केला का? ताई कुणाला सांगू नका, आम्ही आहे ना हनीमूनला चाललो. काय हनीमूनले? अरे बापरे, कधी चालले तर? आदित्य भाऊजींचं काही सांगितलं नाही? अजून कोणालाच माहीत नाही आहे. आदित्यजी आताच बोलले माझ्यासोबत ड्युटीवर जायच्या पहिले. असं असं, आत्याला विचारलं का? नाही नाही, अजून कोणालाच नाही विचारलं, तुम्ही सांगूही नका. आदित्यजी म्हणत होते मी आईसंग बोलून घेईन. हां ते बरोबर आहे. हां, आदित्यजी सांगतील ना तेच बरोबर आहे आत्याला, तू काही म्हणू नको. असं असं, आदित्य भाऊजी रोहिणीला हनीमूनसाठी घेऊन चालले आहे ना? कुठं चालले तर तुम्ही लोक हनीमूनले? सांगू नका ताई कोणाला. गोवा चाललो मी, गोवा. बापा रे, गोवा? आदित्य भाऊजी तर म्हणे की माझं पैसे नाही आहे, कॅटर्सवाल्याचे पैसे तू दे दादा, असं तसं. आता माझं काही पैसे नाही आहे, असं नाही आहे. हां, कधी रो रो करत राहते. आता बायकोला हनीमूनला घेऊन जायला बरे पैसे आहेत आदित्य भाऊजीजवळ. आणि मानवऱ्याला कॅटर्सवाल्याचे मंडपवाल्याचे पैसे द्यायला लावले. पैसे गिसे सर आहे त्या घरातल्या लोकांजवळ, सराईजवळ पैसे आहे, फक्त दाखवत कोणी नाही. आपल्यासाठी बरोबर पैसे आहे आणि बरोबर टाईम पडल्यावर खर्च करतात मग चोरू चोरू. सरे चाला काय त्या घरात नाही, सरे चाला काय. एक मानवराच पुरा गापला, काही समजत नाही मानवऱ्याला, काही समजत नाही. मा भावाजवळ पैसे नाही आहे, मा आईजवळ पैसे नाही आहे. आणि आता बरा चालला आपल्या बायकोला घेऊन हनीमूनले लगे, तेही गोव्याले. आम्ही तर कधी नाही गेलो बायकोले फिरायला निवडायला गोव्याले. आता बरे पैसे आहे त्याच्याजवळ. कॅटर्सवाल्याचे मंडपवाल्याचे पैसे द्यायला पैसे नव्हते. माझ्यासोबत चाला की माझ्यासोबत चाला की नाही चालत. मी बी पाहतो की कसे काय जातात गोव्याला घुमायला. तर गोवा ट्रिप प्लॅन करू आले नाही, यायचं नाव गोवा काढला ना मी ना, तर नावाची प्रतिभाच नाही म्हटलं मी, प्रतिभाच नाही. मी पाहतो कसे जातात. तर त्यावरून तू हे स्वेटर बिटर काय भरवली सुटकेसमध्ये? हां, जशी काही शिमल्याला घुमायला चालली, तू तर गोव्याला चालली ना. गोव्याला थंडी नसते म्हणतात ना, तर स्वेटर काय घेऊन चालली? तशी तर थंडी कमी झालेली आता.
हो का ताई, गोव्याला थंडी नसते का? मला काही माहीत नाही बाई, मी तर कधी गेलेली नाही गोव्याला घुमायला. पण माझ्या मैत्रिणी गेलेल्या आहे ना, त्या सांगतात बाई, म्हणून तुला सांगू राहिली. नाही नाही, माई वहिनी गेली होती ना घुमायला, माई वहिनी बी तेच सांगत होती मला, ते स्वेटर घेऊन जायची गरज नाही आणि एवढं सारं सामान काही घेऊ नका जाऊ म्हणते. बरोबर बोलत आहे तुझी वहिनी, एवढं सारं सामान काय घेऊन चालली? नाही घेऊन जाऊ का मग ताई? दोघंच तर नाही, तुम्ही एवढं सारे कपडे आणि लत्ते घाले घेऊन चालले, फालतूच्या फालतू बाहेर नाही तर बाहेर बापा. घुमा फिराव का ह्या बॅगा सांभाळा. बरोबर बोलत आहे ताई तुम्ही. हो, मी बोलत तर बरोबर आहो, पण मला बी टाईम उरायला. तू सध्या तर चालली नाही ना गोव्याला घुमायला? नाही नाही ताई, तर आपल्या चिकूला पाय तू. मी बात गेली की आली. हो हो, काय आणायला चाललं तर पण? अहो बाई ना, चिकूचं मालिशचं तेल, बेबी पावडर, बेबी क्रीम हे संपलेली आहे म्हटलं. तुझ्या भाऊजीले किती वेळा सांगितलं मी ना. एक तर ते आठवण बोलून जातात, नाही तर आणायचं म्हटलं ना आपण सांगावं दुसऱ्या कंपनीचं आणि ते आणतात दुसऱ्या कंपनीचं, म्हणून मग हातानं जातो म्हटलं आणि घेऊन येतो. बरं बरं ताई, जाऊ मग मी. तू सांभाळशील ना चिकूले? हो हो हो, चल मग चल. हो हे सुटकेस उचलून ठेवतो ना, पलंगून कोणी येईन तर म्हणून की काय आहे हे भरू राहिली कपडे. येतोच मी, तुम्ही व्हा ये लवकर. उठला नाही पाहिजे पोरगा फक्त, बस. हो हो, बस 5 मिनिटातच आली. बरं ठीक आहे. फालतूच्या फालतू एवढे मोठे कपडे भरू राहिली होती मी. आता एवढे सारे कपडे डबल मला कपाटात ठेवून द्यावं लागेल. आता हे कपाटात मी नंतर ठेवून देईन मी कपडे. पहिले मी जातो आणि चिकूला सांभाळतो. आता कोणी येते नाही माझ्या रूममध्ये, राहू देतो इथंच पहिले कपडे तिकून येऊन मग अलमारीत बरोबर घडी करून ठेवून दे. मी ना माझ्यासाठी काम वाढवून ठेवलं एक. रोहिणी, हो आली आली ताई आली. नंतर उचलून ठेवून देईन कपडे. ये ना लवकर. हो आली आली. हट माय बाई, किती वेळा सांगितलं येईल की हॉलचा लाईट दिवसा चालू नका ठेवत जाऊ. हे खिडकी उघडली तर किती चांगला उजेड येते म्हटलं, लाईट चालू ठेवायची काही गरजच नाही आहे. तरी यायले काय बापा, यायले कोणतं बिजलीचं बिल भरावं लागते, काय टेन्शन घेतात हे लोक. अरे जमाचं टेन्शन माच ना गं, मला चालू लागते ना घर. निरा लाईट चालू करून ठेवतात माय बाई दिवसा बी. नाही बाई वा, आत्याबाई इथं बसेल आहे का? मी आत्याबाईच्या रूममध्ये गेली होती, बरं झालं इथं आहे. आता सांगूच कसं मी आत्याला? मी एकदम मा तोंडानं सांगन तर आत्याबाई म्हणून तू काऊन जाऊ राहिली, ते घुम्या फिरायला चालले तू काऊन जाऊ राहिली, असं होईन ना ते. कसं सांगू आता? काय करावं माय बाई, या घरात सर्वजण एक सोबत राहतात, पण कोणी खरं नाही बोलत, कोणी आपल्या मनातली गोष्ट नाही सांगत, सर्वजण गोष्टी लपत राहतात सरे. मग सोबत राहून काय फायदा? फायदाच काय? आता माय बाई प्रतिभाला काय झालं? काऊन हे एकटी बडबड करू राहिली आणि कोण गोष्टी लपत या घरात नाही? काय म्हणू राहिली आहे? काऊन बडबड करू राहिली? प्रतिभा, ए प्रतिभा. अरे आता लक्षच नव्हतं तुमच्यावर. हो, पण काय बडबड करू राहिली होती तू? कोण गोष्टी लपत या घरात नाही? काय झालं? कोण नाही गोष्टी लपत. काही बोलली का मी? काही ऐकलं का तुम्ही ना? हो ऐकलं मी ना, सर ऐकलं. कोण गोष्टी लपवते? नाही नाही नाही, कोण नाही लपत, कोण नाही लपत गोष्टी. सांग ना आता. बापा आता सांगतो तर खरी तुम्हाला, पण माझ्या नाव काय उद्या सांग बापा. नाही उद्याच सांग. आपले आदित्य भाऊजी आहे का नाही? काय केलं आदित्यनं? ते आपल्या बायकोला घेऊन फिरायला झाले म्हटलं, फिरायला. माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती बाई, फिरायला घेऊन चालला? कुठं चालला घेऊन फिरायला? काही माहित नाही का तुम्हाला? राहू द्या मग, मी नाही सांगत. सांग ना आता, मी या घरात नाही राहतो ना, मला तर माहित पाहिजे बापा घरात काय चालू आणि काय नाही तर. रोहिणी आदित्य भाऊजी गोवा चालले घुमायला. गोवा प्लॅनिंग आहे त्याची, गोव्याला घुमायला जायची. आता माय बाई व, तो तर म्हणे पैसे नाही आहे. त्या फक्त मनाच्या गोष्टी आहे. माझ्यासाठी पैसे नसतात, घरात खर्च करायला पैसे नसतात, पण बायकोसाठी बरोबर पैसे असतात. पैसे नाही तर घुम्या फिरायला कसे काय चालले ते गोव्याला? कसे काय चालले? मला तर काही सांगितलं नाही ना. असं काही असं सांगितलं नसतं का त्यांनी मला? ते काही माहित नाही बापा, त्या मला काऊन नाही सांगितलं आणि काय सांगितलं तर ते काही माहित नाही, पण चालले ते फिरायला चालले. तुला कोणी सांगितलं? मी ना रोहिणीची आणि अनिताची गोष्ट ऐकली. रोहिणी अनिताला सांगू राहिली होती. नाही नाही, माझा भरोसा नाही आहे. मला वाटलंच तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही राहील म्हणून. या माझ्यासोबत या इकडे. काय दाखवायचं आहे तुम्हाला? काय दाखवायचं आहे? चला आता खरी. चल माहिती. तुमच्या डोळ्यानं पाहा तुम्हाला मावर भरोसा नाही आहे ना? मला माहित होतं ना, पहिलेच माहित होतं मला की तुम्ही मावर भरोसा नाही करसान, तुम्हाला मावर भरोसा नाही होईल, म्हणून म्हटलं तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या. तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहसान ना, तेव्हा तुम्ही विश्वास करसान. ह्या दोन सुटकेसा भरत आहे म्हटलं. कासाठी भरत आहे तेवढा सुटकेसा? कासाठी भरत आहे? फिरायला चालले दोघं जण बाहेर म्हणून सुटकेसा भरत आहे ना. फिरायला बी कुठं चालले माहिती आहे का? माहिती आहे? गोव्याला चालले. गोव्याला फिरायला जायला किती पैसे लागते? लय पैसे लागते ना. तिकीट असतं किती महाग आहे. तिथं राहणं खाणं पिणं. एवढा पैसा कुठून आला आता? कुठून आला? भाऊजी तर म्हणत होते पैसे नाही आहे, कॅटरसवाल्याचे पैसे द्यायला नाही आहे, मंडपवाल्याचे पैसे द्यायला नाही आहे. पूर्ण लग्नाचा खर्च आपल्यापासून करून घेतला भाऊजीनं. तुम्हाला खर्च करायला लावला, आम्हाला खर्च करायला लावला, आणि आता पा आपल्या नवीन बायकोले बा कशी घुमायला चालले घेऊन. तर पा ना पा, तुमच्या डोळ्यानंच पा तुम्ही. नाही बाई, बायकोचं कोणी ऐकते? मायचं थोडं ऐकते कोणी बायकोचंच ऐकन नाही का? झालं आता, बदलले भाऊजी बी बदलले. आता तुमच्यापासून पूर्ण गोष्टी लपवायला लागले. आता झाले ते बायकोचे. बायको आली ना, बायको बिले लाडाचे आहे बाप्पा त्याच्या. आता नेतील नाही तर काय? आपल्या बायकोला घुम्या फिरायला. ते का तुमच्या मोठ्या पोरासारखे आहे? आणि ते का तुमच्या मोठ्या सुनीसारखे आहे का तुमची सून? साधी भोळी. तिला तर पाहिजे बाप्पा घुम्याले फिरायले, शिमला गोवा इकडे तिकडे. एक आम्ही पा बाप्पा. आम्ही गेलो होतो का आता कुठं घुमायला? गेलो होतो. तुम्ही ना म्हटलं होतं शेगावले जा आणि देवदर्शन करून या. आम्ही फक्त शेगावले गेलो होतो आणि देवदर्शन करून आलो होतो. माहिती आहे ना तुम्हाला? नवीन आमचं लग्न झालं होतं. आम्ही गेलो होतो का कुठं घुमायला? गेलो होतो का? आमच्या नव्हत्या बाप्पा अशा मोठ्या गोष्टी. बडी बाते वडापाव खाते. माय बाई मला तर भरोसाच नाही उराला. मला आदित्यनं सांगितलं नाही गोव्याला घुमायला चालला आपल्या बायकोला घेऊन, आणि मला सांगितलं नाही लगे. मला
एवढा पैसा होता त्याच्याजवळ घुम्या फिरायला जायचा, तर मग कायले मला पैसे कायले भरायला लावले, याचे पैसे दे आई, त्याचे पैसे दे. हां, लग्नात किती सारा मला खर्च करायला लावला, मोठ्या पोराला खर्च करायला लावला, आणि लगेच स्वतःचा पैसा लगे लपून ठेवला. तर त्याच पैशांनी बायकोला घुम्या फिरायला घेऊन चालला. मी ना त्याला पैसे मागितले होते तर नाही म्हणे आई, माझं काहीच नाही आहे म्हणे, काहीच नाही आहे म्हणे. आणि आता हा खर्च कुठून करू राहिला तर. पण नाही मला भरोसा नाही होता. नाही तुम्हाला भरोसा, राहू द्या मग, राहू द्या. हे बॅगा गिगा अशाच भरल्या ताईनं, अशाच भरल्या, बिना कामाच्या भरल्या, तिनं अशाच भरून ठेवल्या. अलमारी कमी पडली ना, कपडे भरायला दिले म्हणून तिनं बॅगमध्ये भरून ठेवल्या है ना. नाही व, हेच म्हणणं आहे ना मग तुमचं, हेच म्हणणं आहे ना. नाही व, पहिले विचार लागेल ना मला, आधी त्याला विचारावं लागेल ना काय मॅटर आहे, काय गोष्ट आहे. तर एवढं तुम्ही डोळ्यानं पाहिल्यावर बी तुम्हाला विचारच लागेल. नाही ना, विचारू देन त्याला, कुठून पैसे आले ताजवळ, कसा काय गोवा घुमायला चालला. मी ना मागितले होते तेव्हा तर पैसे नव्हते ताजवळ, आता कुठून पैसे आले, कसा काय घुमायला चालला, काय विचारायला लागेल त्याला. असं सोडीन का त्याला मी, विचारीन ना पहिले, चांगल्यानं विचारपूस करीन ना. बापा त्या तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुमचा पोरगा आहे, तुमची सून आहे, तुम्ही पायत बसा बापा. माय काही लेणं देणं ठेवू नका याच्यात मी, आणि माया नाव म्हणतात ती काही येऊ नका देऊ की मी ना तुम्हाला सांगितलं म्हणून. जे मला दिसलं बापा डोळ्यानं, मला वाटलं तुम्हाला सांगा, पण तुम्ही मला विचारलं म्हणून तुम्हाला सांगितलं. या गोष्टीपासून मला दूर ठेवसान बापा. एक तुम्हाला नवऱ्याला खतरनाक आहे, आणि तुम्हाला माहित नाही ते रोहिणी दिसते साधी बोडी, पण लय खतरनाक आहे बापा, ते बोलायला मोठी हरकत आहे. आता सांगू राहील मला ते भो लागते बापा तिचा. तू काय भेटव तिले, तू मोठी आहे का ते मोठी आहे. मी जरी मोठी असली ना तरी या घरात नाही काही इज्जत नाही ना, त्या काही इज्जत नाही आहे नाही, सगळेजण मला बोलतात. खरी बोल राहील तू, खरं बोलण्यात कायची भीती बापा. खरं बोललं तर कायची भीती आहे, काही नाही भ्या लागत. नाही ना त्याबाई, तुम्हाला काही माहित नाही बापा, काही माहित नाही. त्या तिघी जणी एका इकडे होऊन जातात, मग मला एकटीला पाळतात म्हटलं. एकटं पाळतात मला. पहिलेच तर माझं नाव बदनाम आहे बापा, चुगल्या लावते, भांडणं लावते, असं पहिलेच तर मला म्हणतात ते. म्हणून या मॅटरपासून मला दूरच ठेवा बापा. कोणाला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलं म्हणून. बरं ठीक आहे, येऊ दे ना आता त्याला घरी संध्याकाळी, आदित्यला दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. बरं ठीक आहे आता. आता येईन ना मजा, आता ही संध्याकाळ कधी होईल.